पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये एक भयंकर युद्ध सुरू झालंय। खरं तर ही लढाई गेल्या एका आठवड्यापासून सुरू आहे, पण आता यात नवीन ट्विस्ट येतं, कारण बाजूलाच पॉलिटिकल वॉर सुरू झालाय। आणि हा साधा सुद्धा युद्ध नाहीये, हा ट्विटर वॉर आहे। म्हणजे बघा ना, आपण युद्ध म्हटलं की डोळ्यांसमोर येतं गोळ्या, बॉम्ब आणि सैन्य, पण हल्ली जनरेशन चेंज झाल्यामुळे युद्ध सोशल मीडियावर चालतंय। आणि त्यात फक्त भारत पाकिस्तान नसून भाजप काँग्रेसमध्ये पण नवं युद्ध पेटलंय। तर झालं असं, दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने एक पोस्टर शेअर केलं, ज्यात मोदींना गायब दाखवलं गेलंय। म्हणजे संपूर्ण शरीर तर आहे, पण धडच नाही। आता या पोस्टरने सोशल मीडियावर वाद सुरू झालाय। पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनी हाच पोस्टर वापरून नॉटी काँग्रेस असं म्हणत हसण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी काँग्रेसवर आरोप केलेत की हल्ल्याच्या वेळी तुम्हीच गायब। तर काही लोक भाजपला बोलतायत नाटक जास्त, कारवाई कमी। यावर पुन्हा भाजपने भडकून काँग्रेसवर पाकिस्तानच्या स्क्रिप्टनुसार खेळतोय असा आरोप केलाय। मात्र या सगळ्यात लोकांनीही दोन्ही पक्षांना चांगलंच ट्रोल केलंय। त्यांच्यासाठी हा करा किंवा मरा अशी लढाई आहे, किंवा त्यांचा मोबाईल डेटा उपलब्ध होईपर्यंत। आणि या सगळ्यात पहलगाम दुर्घटनेला सोशल मीडिया ड्रामा बनवून नवीन युगातील युद्ध सर्वांचे लक्ष वेधून घेतले। हे नवीन युद्ध संपेपर्यंत मारले गेलेले पर्यटक आणि आपल्या देशाचा आणखी अपमान होईल। पण कदाचित दहशतवाद्यांना हेच हवं होतं की सोशल मीडियावरचं हे युद्ध आपल्याला फक्त भांडण दिसतं, पण यात खरी शिकार होते ती सत्य आणि संवेदना। दहशतवादी हल्ल्याचं राजकारण होतंय आणि यात सोशल मीडिया बनलंय रणांगण। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा। सोबतच चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका।